नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सागर हिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. कारण आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की वाल लागवड मी कशी केलेली आहे आणि काय केलेलं आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण या व्हिडिओत माहिती देणार आहे. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त मारून टाका लवकरात लवकर. तर आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत, पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब मारा आणि बेल आयकनचं बटन दाबून टाका. चला तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत वालविषयी. चला तर मी तुम्हाला वाल कशा प्रकारे लावलेला आहे ते दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर बघा, वाल आणि वालसाठी मी जे बांबू लावलेले आहेत ते 8-8, 10-10 फुटाचे, 8 फुटाचे ते बांबू आहेत. आपण आपल्या भाषेत टोकर म्हणतो त्यांना. तर ते टोकर लावलेले आहेत मी. तर तुम्ही बघू शकता तर मी कशा प्रकारे वाल लागवड केलेली आहे आणि किती फुटावर केलेले आहे. तर दीड फूट, 1.5-2 फूट वाल लागवड केलेली आहे मित्रांनो. तर बघा, आणि मी किती दिवसात पाणी सोडतोय त्याला, 1 दिवसाआड सोडतोय की 2 दिवसाआड सोडतायत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी 2 ते 3 दिवसात मी त्याला पाणी सोडतो मित्रांनो. कारण जमिनीवर असतं मित्रांनो ते. कारण जर काळी जमीन असली तर आपण 5-6 दिवसात सोडू शकतो, आणि जर लाल तांबची जमीन असली म्हणजे मुरमाड जमीन म्हणतो त्यांना आपण, मुरमाड जमीन असली ना तर आपण सोडू शकतो. आपण 5-6 आहे तर 2-3 दिवसात मुरमाडची, आणि काळी जमीन असली तर 5-6, 7-8 दिवसात सोडू शकतो मित्रांनो. तर बघा, मी मांडव कशा प्रकारे केलेला आहे. आता त्याला मी तार जोडेल, आणि तार जोडल्यानंतर मी त्या सुतारीवर त्यांचे जे वाल आहे तो मी बांधणार आहे मित्रांनो. अजून बांधल्यावर आलेला नाही आहे. तर येत्या 10 दिवसात जो वाल आहे मी तो कशा प्रकारे, हे बघा त्याला कळ्या बी नीट आलेला आहेत, आणि या कळ्या मी बांधणार आहे. आणि बघा मग नंतर कसा चांगला वाल दिसतो ते तुम्हाला त्या व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे मित्रांनो. तर बघा, वालची जात कोणती लावलेली आहे मी, कोणतं बियाणे लावलेलं आहे. कारण मी त्या बियाण्यामध्ये सुद्धा खूप भारी क्वालिटीचं जे बियाणं आहे मी ते घेतलेलं आहे. इकडं वाल आहे बघा. तर मी इकडे बाकीच्या ठिकाणी मी गिलकंसुद्धा लावलेलं आहे मित्रांनो. तरी सर्व गिलकं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडीसुद्धा लावलेली मित्रांनो. तुम्ही हे भेंडीसुद्धा पाहू शकता मित्रांनो. बघा, सर्व वावर हे ओलं आहे. कारण त्याला 4-5 दिवसानंतरच पाणी भेटलं नाही होतं. लाईट नसल्यामुळे पाणी भेटलेलं नाही होतं मित्रांनो. तर पाणीसुद्धा जास्त सोडलेलं आहे, त्याला पोटभर पाणी सोडलेलं आहे मित्रांनो. तुम्ही तर ते या ठिकाणी सर्व बघू शकता मित्रांनो. तर आपला जो चॅनलमध्ये सर्व माहिती दिलेल्या आहेत, शेवगाचे काय, भाजीपाला लागवड कशी करावी, या संपूर्ण या या आपल्या ज्या चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तर बघा, मी कशा प्रकारे मांडव केलेला आहे, मी कोणत्या प्रकारे कैची ठेवलेली आहे, तर मी कसं काय केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो मी वाल कशा प्रकारे वाल आहे, मी कशा प्रकारे बांबू केलेला आहे. हे बघा, बांबू किती फुटाचे घ्यायचे. मला काही शेतकऱ्यांचा फोनसुद्धा आला होता की भाऊ बांबू किती फुटाचे घ्यायला. 8 फुटाचे घ्या, नाही तर 10 फुटाचे घ्या मित्रांनो. पण 8 फुटाचे बी थोडं चांगलं असतात, 10 फुटाचे बी चांगलं असतात मित्रांनो. बघा, मी अशा प्रकारे जो मोठा असा बांबू घेतलेला आहे, आणि मजबूत बांबू घ्या मित्रांनो. कारण 2 पैसे जास्त असतील चांगले असतील, 2 पैसे जास्त जातील पण बांबूसुद्धा तुम्हाला चांगले मिळतील मित्रांनो. बरोबर आहे. तर बघा, ठिकाणी मी टोकर टाकलेले आहेत. बघा, तुम्हाला सर्व लाईन दिसणार आहे. हे बघा, असं मी केल्यानंतर तर, आणि मांडव केलाच पाहिजे मित्रांनो. कारण वालला मांडव केल्याने उत्पन्न आपलं चांगलं वाढतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो माल आहे तो खराब होत नाही, किरकोळ लागत नाही. खाली राहिला ना तो आपला जो माल आहे
तो खराब होतो मित्रांनो. मग कसं बाजारात विकायला गेलं ना, हा कधी माल खराब आहे, मग थोडासा कमी भाव घ्या, थोडंसं पैसे जातील मित्रांनो, पण मांडव केलेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठिबक राहिली गेली पाहिजे. माणूस कसं आडं पाणी जर भरलं मित्रांनो आपण, की आडं पाणीने कसं जास्ती तण होतं आणि असे या ठिबकद्वारे आपला वेळ बी वाचतो मित्रांनो आणि सर्व नियमप्रमाणे चांगले कामं होतात मित्रांनो. कारण आणि या ठिबकद्वारे आपल्याला खतंसुद्धा सोडता येतात मित्रांनो. बरोबर आहे. तर संपूर्ण मी तर वाल आणि गिलकं लावलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही सर्व काही.